नमस्कार मित्रांनो, माझं नाव शारण कुलकर्णी. तर आज मी तुम्हाला न्यूरल नेटवर्क कसं काम करतं याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. म्हणजे त्याचं तुम्हाला एक थोडंसं इंट्युएशन किंवा आपण ज्याला मराठीत म्हणतो की की थोडंसं समजून सांगणार आहे की कसं एकंदरीत काम होतं. तर तुम्हाला माहिती आहे की न्यूरल नेटवर्क क्लासिफिकेशनसाठी पण उपयोगात येतं आणि रिग्रेशनसाठी पण उपयोगात येतं. तर आज आपण क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाची केस घेतलेली आहे. तर वर्गीकरण म्हणजे काय? बेसिकली तुम्ही इथं कॅमेरा फोकस करू शकता की इथे मी थोडेसे कांदे घेतलेले आहेत आणि थोड्याशा केळ्या घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, की न्यूरल नेटवर्कला आपण समजा खूप साऱ्या कांदे दाखवले आणि खूप साऱ्या केळ्या दाखवल्या. त्यातून न्यूरल नेटवर्क शिकतं की आणि आपण जेव्हा त्याला दुसरा नवीन कांदा दाखवू किंवा केळी दाखवू तेव्हा ते क्लासिफिकेशन पण करतं की कांद्याला कांदा ओळखायला शिकते आणि केळीला केळी ओळखायला शिकते. तर आता आपण तुम्ही या शर्टावर झूम करू शकता की शर्ट आपण समजा शर्टाला आपण एक फीचर स्पेस असं समजूया. तर फीचर स्पेस काय असतं हे समजण्यासाठी आपल्याला फीचर म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडीशी माझ्याकडे फोकस केला तरी चालेल. फीचर काय असतं हे समजण्यासाठी समजून घेणं आपल्याला थोडंसं गरजेचं आहे. तर तुम्ही या केळ्याला बघू शकता. केळी आणि हा कांदा तुमच्या समोरासमोर मी ठेवला आहे. तर केळीचा आकार थोडासा उभट आहे आणि कांद्याचा आकार गोल आहे, बरोबर. तर आकार सुद्धा एक फीचर असू शकतं. तुम्ही या साईडला आहे म्हणजे मला हे दाखवता येईल. तर ही शर्ट हा जो आहे हा 2D सरफेस आहे. 2D म्हणजे 2 डायमेन्शन आहेत, 2 मिती आहेत, द्विमितीय सरफेस आहे. तर हा जो त्याची मिती आहे किंवा हा जो त्याचा ॲक्सिस आहे हा आकार ॲक्सिस आपण कन्सिडर करू. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे उभट ते गोलसर असं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा संक्रमण होईल. किंवा या साईडला असणाऱ्या वस्तू उभट असतील आणि या साईडला असणाऱ्या वस्तू गोल असतील आणि त्यांच्यामध्ये जे कॉम्बिनेशन म्हणजे उभट गोल असं आपण समजूया म्हणजे दंडाकार त्या वस्तू यामध्ये पडतील. हा दंडाकार जर थोडासा म्हणजे तुम्हाला कळलं सिलेंडर टाईप मध्ये पडतील. तर त्यानुसार केळी इथं पडतील, बरोबर, कारण केळी उभे बरोबर उभे इकडं आणि इकडं सर्क्युलर असं ते आहे. तर केळी इकडे पडतील, बरोबर, आणि कांदा बोले कांदा इकडे पडेल या ह्याच्याप्रमाणे. कळलं? ओके. आणि आता ही झाली एकच डायमेन्शन. आता तुम्ही फोटोग्राफर थोडीशी इकडे या. आता मी तुम्हाला या डायमेन्शनमध्ये काय घडते हे समजवण्याचा प्रयत्न करेन. या डायमेन्शनमध्ये कलर डायमेन्शन आहे. कलर म्हणजे रंग. तर या साईडला जो आहे या साईडला म्हणजे हे खालून वर चाललंय तर खाली पिवळा आहे आणि वर लाल आहे असं तुम्ही समजा. खाली पिवळा आहे वर लाल आहे. मग त्याप्रमाणे हे कांदे आता तिथं नसणार. कांदे घेतले बरोबर आहे. आता मी परत तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे. हे काय फार कॉम्प्लिकेटेड नाही माझ्या मित्रांनो. ह्या डायमेन्शनवर उभं ते सर्क्युलर म्हणजे इकडे गोष्टी उभ्या गोष्टी इकडे पडणार आणि गोल गोष्टी इकडे पडणार सर्क्युलर. आणि त्या डायमेन्शनला म्हणजे या डायमेन्शनला पिवळ्या इथं पडणार आणि लाल इथं पडणार. त्याप्रमाणे केळी तिथं आणि कांदा तिथं पडलेला आहे. चला आता गंमत म्हणजे न्यूरल नेटवर्कचं आउटपुट काय असते. माझ्याकडे सुद्धा तुम्ही फोकस केला तर चालेल की न्यूरल नेटवर्कचा आउटपुट काय असते. तो प्रोबॅबिलिटी स्कोअर देतो. प्रोबॅबिलिटी स्कोअर म्हणजे आकडा 0 आणि 1 मधला एक आकडा न्यूरल नेटवर्क देतो. पण तुम्ही आता खाली फोकस करा. तुम्ही आता बघू शकता की केळ्यांना आणि कांद्याला न्यूरल नेटवर्क आत्ताच तरी सारखंच मानते. कारण न्यूरल नेटवर्कचं आउटपुट म्हणजे या सरफेसची हाईट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर न्यूरल नेटवर्कला आपण जेव्हा ट्रेन करतो तेव्हा आपण काय करतो. हा जो सरफेस आहे याचं मॉर्फिंग करतो, ह्याला मॅन्युपुलेट करतो. मराठी भाषेत सांगायचं तर ह्याच्यात बदल करतो, ह्याला थोडीशी हाईट देतो नाही का. तर मी तुम्हाला दाखवतो आता न्यूरल नेटवर्क काय करते. तर मी तुम्हाला सांगतो आता ह्या कांद्याला मी हाईट देणार आहे. तर हा मी आता ह्याच्या खाली ठेवतो. पहिल्यांदा इथले कांदे काढतो आणि ह्याच्या खाली हे ठेवतो. हे कांदे मी इथे ठेवत आहे आणि हा तिसरा कांदा मला वाटतं इथे बसेल असं मला बसले. चला तर आता तुम्ही फोटोग्राफर असं दाखवा की हाईटमध्ये बदल झालेला आपल्या प्रेक्षकांना दिसेल. थोडंसं मला त्या कॅमेरा म्हणजे तुम्हाला खाली असं
तुम्ही पाहू शकता आता माझ्या काय हातात कॅमेरा आलेला आहे आणि तुम्ही इथं स्पष्ट पाहू शकता की इथं कांद्याला वर उचललं गेलं आहे आणि केळ्याला खालीच ठेवलं गेलेलं आहे. माझ्याकडे फोकस करा. तर तुम्ही बघू शकता इथं कांद्याला वर ठेवलं आहे आणि केळ्याला खाली ठेवलेलं आहे. मग न्यूरल नेटवर्कला आता मी समजा सांगितलं की बाबा कांदा काय असतो, तर कांद्याचं एक रिप्रेझेंटेशन न्यूरल नेटवर्कच्या वेट्समध्ये तयार झालेलं आहे. तर आता मी इथं माझ्याकडे दुसरा कांदा आहे, तर तो मला वाटतं मी सगळेच कांदे घेतलेले आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. माना की आता मी हा कांदा ठीक आहे, आपल्याकडे अजून एक कांदा आहे बाबा नाही ठीक आहे काय हरकत नाही. चला, तर मी आता त्याला समजा एक नवीन कांदा दाखवला. माना माझ्याकडं एक नवीन कांदा, हा कांदा आहे माझ्या हातात. समजा तुम्ही इमॅजिन करा माझ्या हातात कांदा आहे. तर कांदा मी कुठे ठेवीन, इथे ठेवीन या कांद्यांसोबत, बरोबर. पण न्यूरल नेटवर्कने तर अगोदरच सरफेसवर उचललाय, बरोबर. मग कांदा क्लासिफाय होईल आणि केळं क्लासिफाय होईल. आता मी समजा नवीन केळी घेतली, तर नवीन केळी कुठे पडणार, फीचर स्पेसवर इथं पडणार, बरोबर. ही जी आहे तिथंच पडली ती, त्याला तो केळीच म्हणत, पण कांद्याला कांदा म्हणत. माझ्याकडे कॅमेरा करा. पण न्यूरल नेटवर्क हे फक्त बायनरी क्लासिफिकेशन करत नाही, तो मल्टी क्लास क्लासिफिकेशन पण करतो. तर त्याचं पण तुम्हाला थोडं इंट्रोड्युक्शन द्यावं लागेल. मी फार डीपमध्ये जाणार नाही, पण मी तुम्हाला असा डेमो दाखवून सांगेन का नक्की काय होतंय. तर मित्रांनो, माझ्याकडे एक कणीस आहे आणि कणसाचा आकार कसा आहे, उभट आहे आणि कणसाचा रंग पिवळसर आहे. मी तुम्हाला सांगितलं पिवळं ते लाल मध्ये हा कलर लागेल. मग खाली फीचर स्पेसकडे कॅमेरा आणा फोटोग्राफर. तर कणीस इथं पडत, बरोबर, कणीस इथं पडत. आणि आता हे लसूण आहे बघा माझ्याकडे खूप, हा बघा हे लसूण आहे. आता लसणाकडे कॅमेरा आणा. तर हे लसूण जे आहे हे गोल आहे आणि हे पांढरं आहे. तर लसूण कुठं पडेल माझ्या मित्रांनो, तिथं पडेल बघा, इथं कुठंतरी पडेल असं. कारण पिवळ्या ते लाल मध्ये कुठंतरी पांढरा कलर लागेल असं माझं एक ॲझम्पशन आहे. आता ते किती असं तुम्ही पण ॲझम्पशन करा. तर आता मला परत उचली करायची आहे. तर मी काय करेन, या कणसाला उचलेन. आता ह्या कणीस उचलला गेला आणि हे लसण पण उचलेल. ह्याला म्हणतात शास्त्रीय भाषेत मॉर्फिंग ऑफ द स्पेस म्हणतात. मराठीमध्ये तुम्ही याच्यामध्ये स्पेसचा आचका विचका असाही शब्द वापरू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. तुम्ही म्हणू शकता आता ह्याचा सिनारिओ झाला, फोटोग्राफर असं व्यवस्थित दाखवा आपल्या प्रेक्षकांना की नक्की काय घडते. मला नाही कळत, ह्या स्पेसला दाखवा, थोडासा घुमून दाखवा की कसं उचललं गेलं ना, कसं या वस्तू बरोबर अशा उचलल्या गेलेल्या आहेत. तर माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगू शकतो, जेव्हा मल्टी क्लास क्लासिफिकेशन होते, मल्टी क्लास क्लासिफिकेशन म्हणजे त्याला आपण कांदे दाखवतोय, लसूण दाखवतोय, केळी दाखवतोय, कणीस दाखवतोय आणि त्याला ओळखायचं आहे की कणसाला कणीस म्हणतात, कांद्याला कांदा म्हणजे ओळखायचं आहे ना त्याला. तर बेसिकली याचे फुगवटा मी निर्माण केलेला आहे स्पेसमध्ये. हा जो फुगवटा काय सांगतो माहिती आहे का, कणीस आणि इतर असं त्याचं क्लासिफिकेशन होतं. कणीस आणि इतर म्हणजे आता मी समजा सांगतो, कणीस आणि इतर असे क्लासिफिकेशन होतं. म्हणजे हे कांदे खाली जातील. तुम्ही असं समजा की मल्टी क्लास क्लासिफिकेशनमध्ये हर एक क्लाससाठी बायनरी क्लासिफिकेशन होतं. म्हणजे ह्याची हाईट कमी होईल, कारण फक्त कणसालाच तिथं हे जरा पकडा फोटोग्राफर, फक्त कणसालाच येईल असं, बरोबर. म्हणजे फक्त कणीस उचललं जाईल. त्याचप्रमाणे हा सिनेरिओ तुम्ही आता प्रत्येक गोष्टीसाठी इमॅजिन करा. मग ती अशी स्पेस, मग शेवटी जो सॉफ्टमॅक्स फंक्शन लागणार आहे त्याला तुम्ही असं इमॅजिन करू शकता. म्हणजे हे शास्त्रीय आपल्याला म्हणता येणार नाही, पण आपल्या सोयीसाठी आपण असं म्हणू शकतो की केळ्याला वेगळ्या हाईटवर उचलते, लसणाला वेगळ्या हाईटवर उचलते आणि कांद्याला वेगळ्या हाईटवर उचलते. अशा प्रकारे फीचर स्पेस एक रिप्रेझेंटेशन न्यूरल नेटवर्कमध्ये आपल्याला दिसतं. मला वाटतं आपल्याला लसणाला उचलायचं. लसणाला उचलण्यासाठी पप्पा आपण काय वापरतो, मला वाटतं आपण एक डब्बाच वापरतो. तर हा भला मोठा डब्बा आता मी इथं ठेवतो, कारण मला तेवढाच भेटला आणि ह्याच्यामध्ये हा डब्बा ठेवतो. तर तुम्ही बघू शकता माझ्या मित्रांनो की याकडं या
की नाही का या गोष्टीकडे पाहून, फीचर स्पेसकडे पाहून न्यूरल नेटवर्कने आता पूर्णपणे हे लर्न केले की कांदा, लसूण, कणीस आणि केळी वेगवेगळे आहेत, कारण त्याची हाईट डिफरंट आहे बघा. याला मी याने उचललंय, याला बघा तुम्ही बघू शकता हाईट त्याची डिफरंट आहे, करेक्ट. तर हे असं न्यूरल नेटवर्क काम करतं. माझ्याकडे फोकस आला. तर न्यूरल नेटवर्क हे समजायला अतिशय सोपं आहे. मॉर्फिंग करतं स्पेसचं. हे तर तुम्ही फक्त 2D मध्ये बघितले, पण तुम्ही फक्त केळा, कणीस आणि लसूण ह्याचे समजा 100 फीचर बनवू शकता. उदाहरणार्थ केळ्यामध्ये कलर असू शकतो, कलर टेस्ट पण असते केळ्याची. नंतर तुम्ही केळी उगण्यासाठी आवश्यक जमीन काही फीचर घेऊ शकता. तसं तुम्ही कांद्याचं करू शकता, तसं तुम्ही लसणाचे 100 फीचर घेऊ शकता. मग ही नुसती 2D स्पेस नाही बनणार, मग ती तुम्हाला मल्टी डायमेन्शनल स्पेस बनेल आणि त्याच्यामध्ये ते मॉर्फिंग करायला शिकतं. आणि मॉर्फिंग सुपरवाइज पद्धतीने होतं. म्हणजे तुम्ही त्याला ट्रेन जेव्हा करता तुम्ही त्याला डेटा दाखवता की ही केळी आहे, हा म्हणजे ही केळी आहे, हा कांदा आहे, हे लसूण आहे, हे त्याला दाखवतात आणि त्याप्रमाणे मग तो असं स्पेसचं मॉर्फिंग करून क्लासिफिकेशन करतो. आणि हे न्यूरल नेटवर्कचं इंट्युशन आहे. नमस्कार.